ये सहलीला जायचं जायचं सहलीला, होय सहलीला जायचं, अरे जायचं सहलीला, चला सहलीला जायचं, अरे जायचं सहलीला. ए नंदू, ए टुकण्या, ए कुंब्या, चल 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 चल, आज आपली सहल चालली आहे. सगळ्यांनी लवकर लवकर या, बसमध्ये बसा. बसले 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 सगळेजण बसले. मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत आमच्या शाळेच्या सहलीची एक भन्नाट गोष्ट. तयार आहे ना तुम्ही? अरे तुम्ही तयार आहात का? आणि तुम्ही सगळेजण तयार आहात ना? चला मग निघायचं आपण सहलीला. तर यावेळेस आमची सहल आमच्या गावापासून 40 किलोमीटर दूर मुक्ताबाई धबधबा बघण्यासाठी चालली. आणि कोण कोण येणार आहे माहिती आहे का? अरे माझे सर्व मित्र, नंदू, गुड्डू, टुकण्या, कन्या आणि मैत्रिणी सुद्धा. मोनी आहे, जानू आहे, रीना आहे, हर्षू आहे आणि मिष्टी पण येणार आहे. सोबतच आमचे वर्ग शिक्षक कोट आणि टोपी आणि धोतर घातलेले धोंडे सर. सोबतच वेलंगी गाई पण येणार आहे, वेलंगी बाई. चला मग जायचं सहलीला. चला बसा 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 बसा. आमची बस सहलीसाठी निघाली. डोंगर दऱ्या पार करत करत रस्ता ओलांडत आमची शेवटी धबधब्याजवळ येऊन पोचलोच की आपण. जसं आम्ही धबधब्याजवळ पोचलो, काय झालं माहिती आहे? काय झालं असेल सांगा? अरे काय झालं? पटापट मुलं उतरले, पटापट पटापट उतरले. कोणी पडा सुटला, या कोणी पाणी उडवायला लागलं, या छक या छप या छप. कोणी टुकण्या तर काय केलं माहिती आहे? टुकण्या जाऊन पाण्यात बसला. त्याने आपला शर्ट काढला आणि देव 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 थंडी करत बसला. आणि कन्या तिकडे काय करायचं माहिती आहे? कन्या आपली वेगवेगळ्या रंगाची दगडं गोळा करत होता. ए इकडे बघ. हे बघ किती चिक्कन दगड आहे बघ, किती चिक्कन दगड आहे. दुसरा हे बघ किती रंगीत दगड आहे, किती आरपार आहे, काचेसारखा आरपार. आणि मुली तिकडे दूर कुणी फुलं गोळा करत होती, कुणी पाण्यात पाय घालून मस्त मज्जा करत होती. आणि कुणी मुली तर आपलं फुलं गोळा करून, वेली गोळा करून डोक्याला मुकुट तयार करत होती. आहे ना मज्जा. पण या सगळ्यात सहलीची मज्जा काय माहिती आहे? हे आम्हाला यावेळेस कोणी ओरडत नव्हतं, कोणीच काही बोलत नव्हतं. जादू झाली होती, जादू. आमचे सर सुद्धा, आमचे गुरुजी सुद्धा आपला कोट आणि टोपी बाजूला टांगून, आपला धोतर खोचून धबधब्याकडे बघत होते आणि खडखडून हसत होते. आम्हाला वाटलं आमचे सर पण आज आमच्यासारखेच झाले आहेत. त्यांचे काळे कुरडे केस आम्ही पहिल्यांदाच बघितले. हो, या अगोदर आम्हाला कधीच त्यांचे काळे कुरडे केस बघायला मिळाले नव्हते. अगदी ते आमच्यासारखेच वाटत होते. पण तेवढ्यात काय झालं माहिती आहे? अरे साऱ्या ढगा, आकाशामध्ये ढग दाटून आले, काळे भोर ढग, सगळीकडे ढगांच्या गडगडाट व्हायला लागला. अरे आणि क्षणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाऊसच पाऊस, वरून धबधबा आणि त्यासोबत पावसाचा आनंद. आम्हाला वाटलं की आमचे गुरुजी दूरच्या मंदिरात पळून गेले असेल, पण नाही. आमचे गुरुजी तिथेच तटस्थ उभे होते.
ते शांतपणे त्या धबधब्याकडे बघत होते. आम्हाला इतका आनंद झाला. बघा, ही होती सहलीची मज्जा. सोबतच वेलंगी बाई आल्या. बाई आल्या आणि त्या पण धबधब्याच्या रांगेत उभ्या राहून हसायला लागल्या. ओ, इतकी मज्जा आली काय सांगू. आमची सहलीमध्ये भयानक मज्जा सुरुवात झाली. आम्हाला तेव्हा वाटत होतं की आम्ही कुणी वेगळे नाहीत, आम्ही सर्व एक आहोत. जशा वेलंगी बाई आल्या, आमचे गुरुजी त्या उभे होते त्या रांगेमध्ये. सगळे मुले धावत पडत आली, इकडून आली तिकडून आली, सगळ्या बाजूने आली आणि त्या धबधब्यासमोर एकमेकांचे हात पकडून उभी राहिली. जसं काही आम्ही एकरूप झालो होतो आणि एक साखळी तयार झाली होती. काय म्हणालात? अरे जोराने बोला. नाही, लोखंडाची साखळी नाही, वेगवेगळ्या आवाजांची, वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या मुलांची एकत्र बनलेली आवाजाची साखळी. ला 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 बाबा 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 ला 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 ला. आम्हाला वाटत होतं जणू आम्ही सर्व एकत्र मिळून त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालायला लागलो होतो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला लागलो होतो. सर्व एकमेकांचे हात पकडून आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालायला लागलो. त्या दिवशी असं जाणवलं की एकत्र मिळून आम्ही फुलपाखरांसारखे उंच भरारी घेण्यासाठी त्या सहलीत सामील झालो होतो. आम्ही वेगळे नाही तर एक झालो होतो. तर बघितली ना, ही होती आमच्या सहलीची मज्जा. चला तर भेटूया मग दुसऱ्या सहलीसोबत.